सो आपला मेन एंट्रन्स आता सुरू झालाय। पाय दाबून देऊ तुमचे। अरे जैसी चाल हाथी जैसी दिल। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट व्लॉगमध्ये। आणि आज मी परत एकदा आले सलोनीकडे, कारण मी सलोनीला प्रॉमिस केलं होतं की जेव्हा माझे यूट्यूबला 100K कंप्लीट होतील तेव्हा आपण कुठेतरी फिरायला जाऊ। आणि म्हणून आज आम्ही चाललो अकलूजमधील सयाजीराजे वॉटर पार्कला। सो लेट्स गो। तर काल रात्रीच मी इंदापूरमध्ये आले होते सलोनीकडे आणि आता सकाळी सकाळी 9 वाजता आम्ही अकलूजला निघालोय। अकलूजमध्ये सलोनीची दीदी पण येणार आहे, तिला घेऊन मग आम्ही पुढे वॉटर पार्कला जाणार आहे। सो आता आम्ही पोहोचलोय सयाजीराजे पार्कला। इथं आम्ही गाड्या पार्क केल्यात, पार्किंगची पण खूप मोठी सोय आहे इथे। आणि आता आम्ही चाललोय आतमध्ये पार्कमध्ये। ये वेलकम टू सयाजीराजे पार्क अकलूज। तर आमचं सिक्युरिटी चेकिंग वगैरे झालेलं आहे आणि आता आम्हाला एंट्री भेटली आहे आतमध्ये। तर चला मग आता आपण तिकीट काउंटर कडे जाणार आहे। तिकीटचं कसं आहे सर? लहानांसाठी 699 आणि मोठ्यांसाठी 999चं पॅकेज आहे। पॅकेजमध्ये बोटिंग, वॉटर पार्क, अम्युजमेंट पार्क मधले खेळणी, एक टाइमचं जेवण, स्विमिंग कॉस्ट्युम, ॲडव्हेंचर लँड इन्क्लुडिंग आहे। पार्कचं टायमिंग सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत आहे। तिकीट काउंटर सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत चालू आहे। सो आता आपल्याला मॅप, टाइम टेबल आणि इथे तिकीट सोबत आपल्याला जर आतमध्ये गेल्यानंतर स्विमिंग कॉस्ट्युम घ्यायचं असेल पार्क कडून तर त्यासाठी आपल्याला 506 रुपये एवढं डिपॉझिट करावं लागतं। आणि ज्यावेळेला आपण स्विमिंग कॉस्ट्युम रिटर्न करणार त्यावेळेला ते डिपॉझिट आपल्याला रिटर्न भेटते। सो चलो आता हे बघा, इथे आल्यानंतर आपल्याला एंट्रीलाच घोड्यावर बसलेले शिवरायांचे मावळे दिसतात। म्हणजे ऐतिहासिकरित्या पण याला खूप छान पद्धतीने डेकोरेट केलेलं आहे। अजून पुढे काय काय पाहायला मिळतं ते आपण बघणार आहोत। सो आता आपल्याला भेटलेल्या आहेत रेश्मा मॅम। त्या आम्हाला हे पूर्ण पार्क फिरण्यासाठी गाईड करणार आहेत, कारण पार्कच एवढं मोठं आहे की कुठून सुरुवात करायची आणि कुठे संपणार आहे हे काही माहीत नाही। सो आम्ही आमच्यासोबत मॅमना घेतलेलं आहे, तर ते कशा पद्धतीने सगळं दाखवत आहेत बघू। ओके, तर आपल्याला इथे आल्यानंतर 360 व्हिडिओ जर काढायचा असेल तर ते पण आहे। तर हा व्हिडिओ आपल्याला हवा असेल तर त्यासाठी 100 रुपये पे करावे लागतात, ज्यामध्ये ते त्यांचे ते एडिट पण करून देतात। सो आपला मेन एंट्रन्स आता सुरू झालाय। इथून आतमध्ये सगळ्या गेम्स सुरू होणार आहेत। आता आपण जाणार आहोत सफारी पार्क मध्ये, तिथे आपल्याला बोटिंग करायचं आहे। मला पोहता येतं पण तरी पण सेफ्टीसाठी जॅकेट घाला असं ते सांगतायत म्हणून। चलो आता आपण बोटिंगची सफारी करायला जाणार आहोत। वाव, सकाळपासून काय गरमी होत होती ना, आता थोडस कसले भारी पक्षी आहेत ना, बदक। अरे रिअल आहेत? कोणते आहेत पक्षी? कोणते पक्षी आहेत ते दादा? ओके, जे आता आपण पक्षी बघितले ते चित्रपाल पक्षी आहेत।
हातच नाही जात आहे. पाणी आलं तर आता आपण थोड्याच वेळात तिथे जाणार आहेत. बाय 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 बाय. चलो तिकीट संपलं आपलं. ओके सो आता आपली पहिली सफारी पूर्ण झाली. कसं वाटलं तुम्हाला? एकदम ये तो अभी शुरुआत है, ये तो ट्रेलर था, अभी हमको बहुत सारा एंजॉय करना है मेरे दोस्त. काय काका पाय दाबून देऊ तुमचे? अरे काकांचे पाय दाबून दे. अशी काय बसते? आता आपण चाललो डिस्को काउंटरला, म्हणजे ऍक्च्युअल फन आता आपल्याला इकडे आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या ऍडव्हेंचरस राईड असणार आहेत. सो लेट्स गो. त्याच्यात आता आपण बसलो असतो तर आपण पाळण्यात बसल्यागत वाटतंय. आता हळूहळू स्पीड वाढतंय. सलोनी जर गेली बिलीस तर तुझं मेडिकल माझ्या नावे. आत्ताच ऍग्रीमेंट करू. बोल तरी आखरी ख्वाहिश. सो आता आम्ही घोडे सवारी करणार आहेत. ये घोड़े जैसी चाल हाथी जैसी दुम, बारिश आती है चिड़क चिड़क कर दूं. रिअल मध्ये कधी घोडसवारी केली नाही, पण आज मी घोडसवारी करतेय. सो आता आपण चाललो एकदम मोठ्या अशा राईड मध्ये. बाप रे बाप. अब बोल तेरी स्टंट मेरा नाम करेगी या नहीं? करेगी. खरं तर तुला तिकडे घेण्यासारखं आहे बघ. माझं आहे का तुझं? लय भारी वाटतंय. बापरे पोटात गोळा असते. मला कसं वाटतंय? आता फिरव मन की कसा कसा. आता आपण जाणार आहोत ऑक्टोपस मध्ये. ह्याच्यात बसू का? नाहीये ना बस. बापरे बाप अभी मेरे को चक्कर आ रहा है. सलोनी कसं वाटलं? जिरली जिरली. आता याच्यात जायचंय सलोनी. त्यात आपल्या काय होईल? पूर्ण उलट होतं ते तर.
डोळ्यात भीती बघा, पण मनाची तयारी मात्र एकदम घट्ट केली आहे. मला लाईफमध्ये नेहमीच असं काहीतरी ॲडव्हेंचरस करावं वाटायचं, पण हे बघितल्यावर माझी ॲडव्हेंचरची इच्छाच गेली. आतापर्यंत पूर्ण असं स्वर्गात गेलोत आम्ही. आता काय होतंय काय माहित नाही. हे काय कब्बशी आहे फिरती, गरा 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 फिरती ऑलरेडी हमें चक्कर आ रही है. त्याला पकडायला पण काय नाही. आता आणखी एका डेंजरस गेम मध्ये आलोत आम्ही. इथे बघू काय अवस्था होते. आता 90% एनर्जी तर डाऊन झाली आहे, शेवटची 10% राहिलेली आहे. बाहेर भयंकर गर्दी आहे, पण इथे आल्यानंतर मात्र एवढं थंड थंड वाटतंय ना. काय घ्यायचं थंड मध्ये? हा, सकाळपासून गरमी एवढी होत होती. आता थोडस थंड पोटात गेल्यानंतर बरं वाटतंय. चलो आता आपण जेवण करणार आहेत आणि त्याच्यानंतर वॉटर गेम्स खेळणार आहे. इथली पण थीम कसली भारी केली आहे बघा. असं एकदम निसर्गरम्य वातावरण तयार केले. इथे जेवण केल्यानंतर 4 घास तर नक्कीच जास्त जाणार. जेवण क्वालिटी आहे आणि डायनिंगची थीम पण खूप भारी आहे. एकदम अशी ग्रीनरी आहे, निसर्गाच्या ठिकाणी बसून जेवल्यासारखं वाटतं. आणि एवढा थंडावा पण याच्यामध्ये छोटे छोटे वॉटर स्प्रे सोडलेले आहेत, त्याच्यामुळे कितीही गरमी असली तरी इथं आपल्याला थंडावा जाणवतो. तर या स्टेजवर वेगवेगळे कॉम्पिटिशन्स घेतले जातात, जे मला शूट करायला नाही मिळाले. तर जेवण करून आता आम्ही चाललोय वॉटर गेम्स खेळायला. आणि जर तुम्हाला पूलमध्ये जायचं असेल तर इथले स्विमिंग कॉस्ट्यूम पण आहेत, जे तुम्ही घेऊ शकता, ज्यासाठी तुम्हाला इथेच 506 रुपये डिपॉझिट द्यावं लागतं आणि ते रिटर्न केल्यानंतर डिपॉझिट पण रिटर्न मिळतं. तर तुमच्याकडे कॉस्ट्यूम असतील तर ते पण तुम्ही वापरू शकता. इथे आपलं साहित्य ठेवायला लॉकर पण आहे, ज्यामध्ये आपण मोबाईल किंवा आपल्या बॅग्स वगैरे ज्या असतील त्या आणि आपले चप्पल्स इथे सोडू शकतो. सो आता आम्ही रेडी झालो स्विमिंग पूलमध्ये जायला आणि तिथल्या वॉटर गेम्स खेळायला. लेट्स गो. तर आता आम्ही चाललो आहे ॲडव्हेंचर लँडमध्ये आणि आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे, त्यामुळे ते बाहेरच ठेवावं लागतं. ॲडव्हेंचर पार्कचा तर जबरदस्त होता एक्सपिरियन्स. आपल्याला आधुनिक काळातलं जीवन कसं होतं ते दाखवलं त्यात. भीती पण तेवढीच वाटते आणि मज्जा पण तेवढीच आली. आणि त्याच्यापेक्षा पण महत्त्वाचं म्हणजे हिवाळा, पावसाळा, उन्हाळा हे तिन्ही ऋतू पण त्यात अनुभवायला मिळाले. खूप छान पद्धतीने ते बनवलंय. पण जे खरोखर धाडसी आहेत त्यांनीच आतमध्ये जावं, कारण खूप भीती पण वाटत होती माझी तर पूर्ण. एकदम भारी वाटलं. हिला तर काय भीती नाही, मीच घाबरत होती.
इथं बरेच छान छान असे सेल्फी पॉइंट पण आहेत जिथे तुम्ही व्हिडिओ फोटो शूट करू शकता. तर एंट्रीलाच आल्या आल्या तुम्ही इथे फोटोज काढू शकता फ्रेंड सोबत, कपल्स सोबत. खूप छान असं पॉइंट आहे हा. इथं आपल्याला गावाकडचं जीवन दाखवलंय, पहिल्या काळात कसं होतं. पितळाची भांडी आणि एकदम साध्या पद्धतीचं गावाकडचं जीवन, अशी इथली थीम आहे. या थीम मध्ये जो पहिल्या काळातला साधेपणा होता तो अगदी हुबेहूब उतरवला गेलेला आहे. त्यांच्या घरात नाही जाऊ शकत ना. हे घे. तू तसं पाकड हात खाली घे, हात खाली खाली जरा खाली. पूल मध्ये तर पाण्यात धमाल करून आलो आणि आता ऊन जसं कमी होईल तशी नुसती थंडी वाजत होती. मग आता आम्ही चेंज करून अजून केस रोवलेच आहेत. आता आलो आणि चहा पितोय. चहाला वेळ नाही पण वेळेला चहा पाहिजे. खूप खूप एन्जॉय केला आज आणि खरंच फॅमिलीसाठी सुद्धा एक नंबर ठिकाण आहे. सगळ्या सुविधा आहेत. आम्ही सकाळपासून एवढा एन्जॉय करतोय तरी सुद्धा आमची काही ठिकाणं अजून राहिलेलीच आहेत, कारण खूप मोठ्या आणि इथं खूप साऱ्या गेम्स आहेत आपल्याला एन्जॉय करायला. पूलमध्ये गेलो ते आम्ही 2 तास बाहेरच निघालो नाही, त्यामुळे काही पॉइंट्स पण राहिले कव्हर करायचे. बट ठीक आहे, जेवढं केलं तेवढा खूप एन्जॉय केला आणि खूप काही बघण्यासारखं आहे. सो तुम्ही नक्कीच तुमच्या फ्रेंड्स सोबत, फॅमिली सोबत येऊ शकता. तर अशा प्रकारे मस्त धम्माल करून आता आम्ही रिटर्न निघालोत. तर तुम्हाला पण असंच एन्जॉय करायचं असेल तर इथे नक्की एकदा या. आणि अशा प्रकारे आपला व्लॉग इथेच संपतोय. तर भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये.